आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। साधू महंतांची पत्रकार परिषद सुरू आहे। कालावधी कमी मिळाला, आम्ही आता सरकारमध्ये आलो। कुंभ इतकी मोठा एक प्रक्रिया असते की ही समाप्तीच्या दिवशी येणाऱ्या 12 वर्षात सुरुवात करावी लागते। आज ते असे म्हणणारे मुख्यमंत्री की आजपर्यंत आणखीन झोपेत आहे, त्यांनी कुंभाला काही गांभीर्याने घेतलेलं नाहीये आणि आम्हाला गृहीत धरता। आम्ही हिंदूवादी असून, आम्ही तुमचे असून तुमच्या राज्यामध्ये आम्हाला हे दुःख सहन करावं लागतं। याच्यापेक्षा आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट कोणती नाहीये की आमचं सरकार, आम्ही हिंदुत्ववादी हे जर दुर्लक्षित करत असेल आणि नाही ते भलते अधिकारी आणले, लोकल लोकांना व्यवसाय नाही, लोक कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्टॅक्ट नाही, बाहेरून कॉन्ट्रॅक्टर आणतात, इतर बाहेरून लोक आणतात आणि जे मेळा अधिकारी म्हणून जे आणलेले ते आमच्या सर्व साधू समाज म्हणणे यांच्या कार्यशैलीवर कोणीही संतुष्ट नाही। तात्काळ यांना इथून पाठवून द्यावं आणि नवीन कोणी आणावं। पूर्वीचे काही अनुभवी अधिकारी होते या राज्यामध्ये, महेश पाटील होते, त्यांनी 2 कुंभ केले, ते आज IAS आहे, रघुनाथ गावडे, अनेक असे अनुभवी लोक आपल्याकडे होते। तर तुम्ही जे असे कर्तृत्व शून्य लोकांना इथे आणून ठेवलं आणि ते पूर्णपणे हा साधू समाजाला दुर्लक्षित करायला लागले। तुम्ही साधू समाजाला दुर्लक्षित करून चालाल तर तुम्ही बघा हे कुंभाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। तुम्ही साधूंना सांभाळा, यांच्या अपेक्षा, यांच्या पूर्तता या सर्व साधू संत, आश्रमधारी, कुटियावाली यांच्या तात्काळ पूर्ण कराव्या आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्र्यंबकेश्वरला येऊन सर्व साधूंशी चर्चा करून सांत्वन करावं। दुसरीच गोष्ट की कुंभमेळ्याचं तुम्ही किती काम मंजूर केलेले आहे, किती याचे आराखडे बनवावे, बुकलेट बनवावं, कुठलं काम तुम्ही किती कालावधीत करणारे हे दाखवावं, त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण, ठेकेदार कोण, हे सर्व दुनियासमोर, साधू समाजासमोर आलं पाहिजे। अन्यथा हे असं चालणार नाही आणि वेळच राहिलेला नाहीये। हे एवढे मोठे चॅलेंज स्वीकारू शकत नाही, हे कुंभमेळा खराब करायच्या मागे लागलेले। त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवा आणि मीडिया आणि माध्यम हे आज सगळ्यात मोठं उत्कृष्ट साधन आहे की हे राज्यापर्यंत, देशापर्यंत आणि व्यवस्थेपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात। तर माझी या निमित्ताने सर्व माध्यमांना, पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि सरकारला जागं करावं। यांची झोप खराब करावी तर हे सरकार जागृत होईल। मी ही तुम्हाला सुद्धा, माध्यमांना सुद्धा ही विनंती करतो। मुख्यमंत्री मागे येऊन गेलेले होते, तुमची चर्चा झाली होती, पुढे काय झालं? अहो, मुख्यमंत्र्यांना आम्ही 2 वेळा लेखी दिलं की कमीत कमी आखाड्यांना 5-5 कोटी रुपये द्या। मुख्यमंत्र्याचं उत्तरच नाही आणि मेळा आयुक्त नुसतं टाळत राहता। इथून परवानगी यायची, तिथून यायची, परंतु माझ्या माहितीप्रमाणे यांचे आराखडे शासनापर्यंत गेलेले नाहीये आणि शासनाने आतापर्यंत फक्त 800-900 कोटी रुपयाच्या पेक्षा यांना पैसे दिलेले नाही। शासनाकडे पैसाही नाही असं वाटतंय की शासन परिस्थितीने खराब आहे। जसं मुख्यमंत्री म्हणतात, खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा, हे उदाहरण एखादं काय त्यांच्यासाठीही पण लागू पडतं की काय असं मला वाटतं। कामं कुठली सध्या सुरू आहे? कुठलेच कामं सुरू नाहीये त्र्यंबकमध्ये। तुम्ही काही अधिकाऱ्यांशी भेटलात का गेल्या काही? अधिकाऱ्यांना भेटतो, आश्वासनाच्या पलीकडे, गोड बोलण्याच्या पलीकडे काही नाही आणि हे संपूर्ण प्रक्रिया फक्त मेळा आयुक्ताकडे आहे, शेखर सिंगाकडे, दुसरं कोणी। आणि आम्हाला कामं देऊन राहिले नगरपालिकेमार्फत। जर हे मेळा प्राधिकरणाची आम्ही वेळोवेळी मागणी केली, मेळा प्राधिकरण स्थापन झालं तर नगरपालिकेद्वारा हे काय टक्केवारी वाटण्यासाठी हे कामं नगरपालिकेद्वारा देऊन राहिले का? आज तुम्ही सगळे एकत्र का जमलात? याच्यामुळेच की आमचा असंतोष आहे आणि आम्हाला सर्वांना चिंता पडली की हे कुंभ कसा करतील आणि सरकार अजिबात गांभीर्याने घेतच नाही या विषयाला। मुख्यमंत्री स्वतः घेत नाही, इतर मंत्र्याचं काय राहिलं? आता कुंभमेळ्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगतो, कुंभमेळा 2027ला आहे आणि आखाड्यांचं जे येणं आहे ते आमचं एप्रिल पासून चालू होणार आहे, 27 एप्रिल। यातले 4 महिने पुन्हा पावसाचे गेले, फक्त शासनाकडे 9 महिने आहेत, 8 ते 9 महिने आहेत। 8 ते 9 महिन्यात त्यांनी कामाचं सगळं स्वरूप उलट केलेलं आहे। रस्ते तयार करतायत, सगळं तयार करतायत। आता आखाड्यांना जो पैसा दिला तो पहिले संडास बाथरूम दिला। पहिले काय आहे, संडास बाथरूम महत्वाचं की राहण्याची व्यवस्था महत्वाची आहे? कुटियाधारी आहे, आश्रम आहे, ह्या सगळ्यांना जर पहिल्यांदा जर त्यांना जे पाहिजे, प्रत्येकाला इथं कुटियाधारीला
शेड पाहिजे, आश्रमांना हॉल पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहे त्या पूर्ण झाल्या नंतर संडास बाथरूम द्या, तुम्ही नंतर रस्त्यांची कामं करा. महत्वाचं आहे की काम होणं. आता जर एवढ्या कमी वेळात तुम्ही अजून कामं सुरू नाही केले तर पुढच्या 9 महिन्यामध्ये तुम्ही कसे काय कामं कंप्लीट करणार? आणि अर्धवट कामांमध्ये कुंभमेळा होणार तरी कसा? येणारे लाखो भक्त आहेत, लाखो भक्तांना जर राहण्याचीच व्यवस्था आम्ही करू शकलो नाही तर मग त्याचा फायदा काय कुंभमेळ्याचा? मग आम्हाला त्याच्यावर उपाय करावाच लागणार आहे. कुंभमेळा जर करायचा असेल तर आमच्या जवळ येणारे भक्त आहे, आमचे साधू आहे, या सगळ्यांची आम्ही व्यवस्था करतोच आहोत. पण जे शासनाचं कर्तव्य आता पुढे आम्ही आता सगळ्यात महत्वाचं आमचं आता सगळ्यांनी हे ठरवलेलं आहे की शासनाने आमच्या समोर जो काही त्यांनी आराखडा तयार केला आहे तो प्रस्तुत करावा. कोणतं काम केव्हा चालू होणार, केव्हा संपणार, कोणाला दिलेलं आहे याचं त्यांनी आम्हाला सांगावं आणि त्याप्रमाणे मग सगळे मिळून यांचं म्हणणं